जुन्नर तालुक्यासह नारायणगाव व वारुळवाडी परिसरात प्रचंड मुसळधार पाऊस पडल्यामुळे या पावसामध्ये भिजण्याचा आनंद शालेय विद्यार्थ्यांनी घेतलाय। ऐन गणेशोत्सवामध्ये पावसामुळे गणेश भक्तांचा जरी हिरमोड होत असला तरी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस एक प्रकारे वरदान ठरणार आहे। गेली 6-7 दिवसांपासून परिसरात तुरळक पाऊस पडत होता, मात्र आज पुन्हा एकदा जोरदार व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय। या पावसामुळे कुकडी धरण प्रकल्पातील सर्व धरणातील म्हणजेच डिंबा, माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगा, विसापूर, घोड आदी धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय व चांगली वाढ झाली आहे। आज अखेर 4 वाजेपर्यंत कुकडी धरण प्रकल्पामध्ये एकूण 89% पाणीसाठा झाला आहे। गेल्या वर्षी हाच साठा 95% एवढा होता। यामुळे या धरणातून जुन्नर, आंबेगाव, शिरूर यासह सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व नगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा या तालुक्यांना पुढील वर्षभर पाणी पुरवठा करणे सोयीचे होण्याची शक्यता आहे। अचानक झालेल्या मुसळधार पावसाची काही क्षणचित्र पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। एकदम भारी वाटतंय। पूर्ण रस्ता पाणी पाणी झाले। आम्हाला खेळायला पाऊस येतोय त्याच्यामुळे मज्जा येते भिजायला। आणि आजारी झालो तरी काय नाही। अरे पण गणपती चालू आहे, पाऊस आलाय, काय वाटतंय? गणपती बाप्पा आहे, आजारी झालो गणपती बाप्पा ठीक करण बस। दुष्काळ जो पाऊस नव्हता त्याच्यामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता होती, काय वाटतं? हा, तेव्हा आम्ही असं बोलायचो की पाऊस कधी येणार, पाऊस कधी येणार, आणि आज आले खूप छान वाटतोय। असंच बोलायला पाहिजे। आणि मी घरी घरी असंच जाणार, घरचे ओरडणार तरी मला काही नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रचंड असा पाऊस या ठिकाणी पडतोय आणि आपण पाहू शकता की अशा या पावसामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय। आणि कसं वाटतंय रे बाळा तुला? हे भारी वाटतंय, लय दिवसांनी भिजलो म्हणून। हा का? किती दिवसांनी पाऊस आला? लय दिवसांनी, लय भारी पाऊस आला। लय भारी पाऊस आला असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आणि खरोखर नारायणगाव आणि परिसरात हत्ती नक्षत्र लागल्याचा अनुभूती या ठिकाणी नक्कीच आलेली आहे। आणि प्रचंड असा पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। रस्त्यावरून वाहणारं हे पाणी आपण पाहू शकता।